नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणाची पोळी करून दाखवणार आहे। यासाठी मी सर्वप्रथम 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, जी 3दा पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये 2 पेर बोटाचे बुडतील एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि ते अर्ध्या तासासाठी मी ती डाळ अशीच ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे, त्यासोबत अर्धी वाटी दूध घालत आहे। दुधामुळे ती डाळ चांगली शिजते आणि चवीलाही छान लागते। आता मी हे कुकरमध्ये ठेवत आहे। तर या ठिकाणी गॅस लो फ्लेमवर मी ठेवलेला आहे आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी तो बंद करणार आहे। तोपर्यंत मी कणिक भिजवून घेत आहे। यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा वापर मी करत आहे कारण ते शरीरासाठी पण चांगलं असतं। अर्धा चमचा मीठ मी घालत आहे आणि आता जसं लागेल तसं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे। साधारण सैलसर अशीच कणिक मी मळून घेणार आहे, जास्त घट्ट नाही। तर या ठिकाणी 2 चमचे तेलसुद्धा मी घालत आहे आणि पुन्हा एकदा ही कणिक व्यवस्थित मळून घेत आहे अशा प्रकारे। तर आता ही मी 20 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे। या ठिकाणी कुकर झालेला आहे। तर हरभरा डाळीचं पाणी मी दुसऱ्या एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यापासून कटाची आमटी बनवू शकता, तो व्हिडिओ मी मागे शेअर केला होता। तर या ठिकाणी जी हरभरा डाळ आहे ती मी या कढईत घेतलेली आहे आणि ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे। यामध्ये 1 वाटी साखर मी घालत आहे आणि आता ही डाळ व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर साधारण साखरेचा पाक होईपर्यंत ती डाळ मी परतून घेणार आहे। तर एक 5 मिनिटं तरी मी हे ठेवत आहे। या ठिकाणी मी 1 चमचा जायफळ आणि विलायचीची पूडसुद्धा घालत आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित परतून घेत आहे। 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे कारण साखरेचा पाक तयार झालेला आहे। ही डाळ मी आता या मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे। तर आता मिक्सरमधून मी ती बारीक करून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही नॅपकिनचा वापर करू शकता कारण या ठिकाणी आपण गरम डाळ मिक्सरमधून काढून घेत आहोत। तर ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आपल्याला मिक्सरमधून अशा प्रकारे। तर आता मी हे पुरण या भांड्यात काढून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी कणकेचा गोळा मी घेतलेला आहे, थोडासा मोठा करायचा आहे तो आणि या ठिकाणी मी पुरण घेतलेलं आहे। तर पुरण मी थोडं जास्त घेतले आणि आता हे सगळं व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि आता ही पुरणाची पोळी मी लाटून घेत आहे। या ठिकाणी तांदूळ पिठाचा वापर मी केलेला आहे, त्यामुळे पोळी चिकटत नाही। तर अशा प्रकारे ही पुरणाची पोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे सगळीकडून। तुम्ही बघू शकता पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं दिसतंय। तर आता या ठिकाणी मी तवा ठेवलेला आहे, तो तापवून घेतलेला आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। पुरणाची पोळी या ठिकाणी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित। तर खरपूस अशी ही पुरणाची पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी फुगून पण वर आलेली आहे। तर दोन्ही साईडनी ही पुरणाची पोळी भाजून झालेली आहे। तर मऊ आणि लुसलुसीत अशी पुरणाची पोळी, त्यावर साजूक तूप। या ठिकाणी मी पापुद्रा काढून दाखवत आहे, पुरण एकसारखं पसरलेलं तुम्हाला दिसेल। तर मऊ लुसलुसीत अशी पुरणाची पोळी जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।